बाळासाहेब ठाकरे जर अलायन्समध्ये आले तर त्याचा नक्की फायदा सगळ्यांना होईल आणि त्याचा परिणाम कोणावर होईल हे तुम्हाला सगळं माहिती आहे. मेळावा आहे आणि स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत. महाराष्ट्राला प्रश्न पडले की लोकसभेच्या जागांचा पिढ्या कसा सुटेल किंवा कधीपर्यंत यादी जाहीर होईल, काय नेमकं मार्गदर्शन असेल याबाबत अनेक वेळा पक्षाच्या वतीनं मी सांगितलेलं आहे की स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी योग्य वेळी यादी जाहीर करतो म्हणून सांगितलेलं आहे. राजकीय काही घडामोडी घडत आहेत हे आपल्याला देखील सर्वश्रुत आहे, त्याच्यामुळे मी त्याच्यावर जास्त भाष्य करणं योग्य नाही. परंतु उद्याच्या आमच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये जो काही संदेश महायुतीच्या संदर्भातला मुख्यमंत्री महोदयांना द्यायचा आहे तो नक्की त्या ठिकाणी ते देतील. आणि जे मिशन आहे की 45 जागांपेक्षा जास्त जागा जिंकायच्या, हे मिशन एकनाथ शिंदेसाहेब, देवेंद्रजी आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली यशस्वी होईल हा माझा दावा आहे. मी तेच सांगितलं ना, उमेदवारीची यादी जी आहे ती मुख्यमंत्री महोदय योग्य वेळी जाहीर करतील. उमेदवारी यादी 20 लोकांची भाजपची जाहीर झालेली आहे. 28 लोकांमध्ये कसं वाटप आहे ते देखील मुख्यमंत्री महोदय जाहीर करतील. मला असं वाटेल की उद्या जो मेळावा आहे किंवा बैठक जी आहे ती कशा पद्धतीनं कॅम्पेनिंग पक्षाचं करायचं, महायुतीचं, या संदर्भातली बैठक आहे आणि ती योग्य तऱ्हेनं मार्गदर्शन मुख्यमंत्र्यांचं होईल. सगळे त्याला जिल्हाध्यक्ष, आमचे नेते, उपनेते उपस्थित राहणार. नाही, या बाबतीमध्ये अजून कुठेही फॉर्म भरायची प्रक्रियाही सुरू झालेली नाही आहे. त्याच्यामुळं जे टप्पे आहेत, ज्या जागा राहिलेल्या आहेत त्या जागांची निवडणूक पुढच्या टप्प्यांमध्ये आहे. हे योग्य वेळी निर्णय होतील, कुठेही वाद राहणार नाही, त्याची दक्षता महायुतीतले सगळे पदाधिकारी घेतील आणि जे काही गैरसमज आहेत ते लवकरात लवकर दूर केले जातील. म्हणूनच सांगितलं की कुठेही वादविवाद राहणार नाही. मला असं वाटतं की याच्यातनं योग्य ते मार्ग निघतील, तोडगे निघतील आणि महायुती एक संघपणानं निवडणुकीला सामोरं जाईल. महाविकास आघाडी त्यांचे उमेदवार जाहीर करणार आहे. महाविकास आघाडीला मनपूर्वक माझ्या शुभेच्छा आहेत. पहिला त्यांनी पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर करावा, मग बाकीच्या ह्या याद्या जाहीर कराव्यात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर करत असताना त्यांच्या बैठकांमध्ये जे काही चाललंय की मोदीजींच्या बाबतीमध्ये खालच्या पातळीवर जाऊन, म्हणजे एका मिटिंगमध्ये तर असं शूट करण्यापर्यंतच्या गोष्टी ज्यावेळी होतात त्यावेळी स्वतःच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे हे सिद्ध झालेलं आहे. आणि या ठिकाणी काहीही करून 4 जून नंतर नरेंद्र मोदी साहेबच पंतप्रधान होतील हे निश्चित आहे. काँग्रेसचे देखील काही खासदार, इच्छुक उमेदवार आपल्या पक्षात येण्यासाठी इच्छुक अशी माहिती मिळते. काँग्रेसचे आमदार राजू पारवे हे महायुतीच्या वाटेवर आल्याची चर्चा आहे. कुणाचं नाव घेऊन मी सांगत नाही, परंतु शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं सरकार चालवलं या 2 वर्षामध्ये, देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, यांच्या सहकार्यामुळं जनतेमध्ये विकास करायचा असेल तर महायुती सोबतच गेलं पाहिजे अशा पद्धतीचा आवाज आहे. लोकप्रतिनिधींमध्ये देखील आवाज आहे. त्याच्यामुळे तुम्हाला अनपेक्षित असलेले चेहरे देखील शिवसेना, बीजेपी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजितदादा यांच्याकडे आलेले दिसणार आहेत. विनायक राऊत यांनी म्हटलंय की उद्योग मंत्र्यांचे उद्योग काय आहेत ते मी काय सध्या पाहिलेले नाही. मला असं वाटतं की विनायक राऊतांच्या स्टेटमेंटवर त्यांना उत्तर देऊन मोठं करायची काय आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. येणाऱ्या निवडणुकीमध्ये ते कायमस्वरूपी आपल्याला पत्रकार परिषदेसाठी मुंबईमध्ये दिसतील अशी तजवीज आम्ही या निवडणुकीला करणार आहोत. आणखी एक म्हटलंय की नारायण राणेंच्या पराभवाची हॅट्रिक सिंधुदुर्ग कोकणमध्ये आणि विजयाची आमची हॅट्रिक होणार आहे. नारायण राणेंच्या पराभवाची हॅट्रिक ही ऐतिहासिक असेल. तुम्हाला आठवत असेल, 1 महिन्याभरापूर्वी मी आपल्याला असं सांगितलं होतं की माझं स्वप्न आहे मला अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष व्हायचं. तसं त्यांचं स्वप्न आहे तिसऱ्यांदा हॅट्रिक करायची आहे. मला असं वाटतं की त्यांच्या स्टेटमेंटवर वक्तव्य करून मला त्यांना अजिबात मोठं करायचं नाही. ज्यांनी स्वतः विकासाचा काही अजेंडा कोकणामध्ये राबवला नाही, फक्त एकामेकाला शिवीगाळ केली. शिवीगाळ करून म्हणजे इतक्या हीन दर्जाला जाऊन हे लोक बोलतात. त्याच्यामुळे मला त्याच्यावर स्टेटमेंट पण द्यायची नाही. ही काय संस्कृती नाही आहे. त्याच्यामुळे राऊतांच्या स्टेटमेंटवर मी स्टेटमेंट करून त्यांना मला अजिबात मोठं करायचं नाही. उद्धव ठाकरे बुलढाण्याच्या दौऱ्यावर आहेत आणि संजय राऊतांनी देखील
वक्तव्य केले मोदींबाबतचं. त्यासोबतच उद्धव ठाकरेंनी देखील वक्तव्य केलंय. संजय राऊत म्हणतात की गुजरातमध्ये औरंगजेबाचा जन्म झाला, मोदी गुजरातचे आहेत, त्यामुळे त्यांनी कायम देशांवर अन्याय केलाय. गुजरातचे विचार दिल्लीहून महाराष्ट्रात चढाई करतात. ही सगळी जी भाषणं आहेत ही नैराश्यातनं निघालेली भाषणं आहेत. राहुल गांधींनी परवा हिंदू धर्मातील शक्ती या शब्दावर जे काय भाष्य केलं, आमची मतं वाढली. आज तुम्ही जे सांगताय की औरंगजेब म्हणून काही लोकांनी उल्लेख केला, आमची मतं वाढली. पण ज्यांनी औरंगजेब म्हणून उल्लेख केला, जन्माचा उल्लेख केला, त्यांनीच अनेक मोदी साहेबांवर अशी भाषणं केलेली आहेत की मोदी साहेबांनी एवढा उंचीचा माणूस जगात कुठे नाही, राजकीय उंचीचा माणूस जगात कुठे नाही, देशाला नरेंद्र मोदी साहेबांशिवाय पर्याय नाही, अशी ज्यांनी भाषणं केली त्यांनी परत मोदी साहेबांवर टीका करणं हे सगळं देशातल्या महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे. त्याच्यामुळे कितीही कोणी टीका केली आणि खालच्या पातळीवर जाऊन टीका केली तरी काही फरक पडत नाही. महायुतीच्या 45पेक्षा जास्त जागा निवडून येतील आणि 400 पार करून देशामध्ये पंतप्रधान नरेंद्रजी मोदी होतील. आज संदीप देशपांडे यांनी तुमची भेट घेतली. एकीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अमित शहाची भेट घेतली, संदीप देशपांडे यांनी तुमची भेट घेतली. महायुतीमध्ये मनसे सामील होणार आहे, कधीपर्यंत जाहीर होईल? तर संदीप देशपांडेंनी माझी भेट घेतली. परवा मी अमेय खोपकरांची भेट घेतली. त्यांच्या कॅफे हाऊसला जाऊन मी चहा घेतला. कदाचित तुम्हाला असं वाटतंय का माझ्या भेटीमुळे ही अलायन्स होते? तर मला संदीप देशपांडे भेटले म्हणून काहीतरी उद्या आता घडणार आहे अशातला भाग नाही. संदीपजी माझे हे पूर्वीपासूनचे मैत्रीचे संबंध आहेत. अमेय खोपकरांशी मैत्रीचे संबंध आहेत. त्यांचं एक MIDC मधलं काम होतं, त्याच्यासाठी ते माझ्याकडे आलेले होते आणि म्हणून मला एक विनंती देखील करायची आहे. परवा देखील एवढी मोठी बातमी झाली, पण नंतर काल पण मी पुण्यात सांगितलं ठीक आहे, असं समजा कदाचित माझ्या त्या बैठकीमुळं ही अलायन्स होते. त्याच्यामुळे संदीप देशपांडेंच्या माझ्या बैठकीचा, अमेय खोपकर संदीप देशपांडे आणि माझ्या बैठकीचा ज्याची काहीही सुताराम संबंध नाही. आमचे पूर्वीपासूनचे मैत्रीचे संबंध आहेत आणि त्यांनी कॅफे हाऊस अमेय खोपकरनी सुरू केलं. मध्ये ते प्रकृतीनं थोडे वीक होते, त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती. मित्र म्हणून मी बघायला गेलो, भेटायला गेलो. पण राज ठाकरे महायुतीचा भाग बनतील का सर? राज ठाकरे महायुतीत सहभागी होणार का? आज भेट घेण्याचा माननीय राजसाहेब ठाकरे जर अलायन्समध्ये आले तर त्याचा नक्की फायदा सगळ्यांना होईल आणि त्याचा परिणाम कोणावर होईल हे तुम्हाला सगळं माहिती आहे. एकीकडे म्हणतायत उद्धव ठाकरे काल म्हटले होते, एकीकडे गेले, चिन्ह नेलं, आता भाऊ देखील चोरलेला आहे असं ते म्हणतायत. ठाकरे चोरल्याशिवाय तुम्हाला जिंकता येत नाही हे तुम्ही सिद्ध करून दाखवलं. म्हणजे आम्ही जिंकलो असं साबित झालं ना. ते जर असं म्हणाले असेल की चोरल्याशिवाय जिंकता येत नाही म्हणजे एकतर शेवटचं फायनल झालं की आम्ही जिंकलो. आम्ही जिंकलो हे सांगितल्याबद्दल त्यांना धन्यवाद. समझा ये होता है कि जिस तरह से संजय राउत ने बयान दिया है और मोदी शाह इनकी प्रवृत्ति जो औरंगजेब से उनकी तुलना की इस तरह से, ये तो बदनामी अच्छी बात नहीं है क्योंकि उन्होंने पिछली बार ऐसा कहा था कि नरेंद्र मोदी साहब जैसा बड़ा लीडर इस वर्ल्ड में नहीं है, इस देश में नहीं है. उनके राजकीय मैच्योरिटी जो है वो सबसे ज़्यादा है, वो वर्ल्ड में सबसे ज़्यादा है. उन्होंने ही बयान दिया था. अभी राजनीति बदल गई, वो भी बदल गई, लेकिन उनसे जो कुछ बयानबाजी हो रही है उसमें कुछ भी फायदा नहीं है. यहाँ महाराष्ट्र में 45+ हम रहेंगे. उसी तरह का एक बयान इंडिया अलायंस की बैठक हुई थी झारखंड में, जहाँ पर अवधेश सिंह RJD के नेता है, उन्होंने तो प्रधानमंत्री मोदी को खोपड़ी में गोली मारने की बात हुई. नहीं, ये कितनी गंदी बात है. देखो, इसका पूरा जो बदला है वोटर्स लेंगे और 4 जून को जब अपना डिक्लेरेशन हो जाएगा, मेरे ख्याल से नरेंद्र मोदी साहब ही ये देश के पंतप्रधान बनेंगे और 2/3 मेजोरिटी से बनेंगे. इंडिया अलायंस के कुछ लोग कह रहे हैं कि ऐसे लोगों पर भले ही वो RJD के हो, लेकिन कार्रवाई होनी चाहिए. आपको लगता है कि कार्रवाई इन पर करना चाहिए? नहीं, कार्रवाई करनी चाहिए ना. अगर ऐसा हो तो कोई भी बयानबाजी करेगा नहीं, ऐसी बदनामी करेगा. और दूसरा ऐसा है कि जो अलायंस हो गया है उसमें से मेरा उनको एक सुझाव है कि बाकी जो कुछ वो कर रहे हैं उससे पहले उनके अलायंस का PM का जो उम्मीदवार है वो तो डिक्लेयर करे. जैसे NDA ने नरेंद्र जी मोदी हमारे PM के उम्मीदवार है जाहिर किया है, वैसा उन्होंने भी करना चाहिए ना. अभी कौन है उनका उम्मीदवार किसी को मालूम नहीं. एनडीए अलायंस को लेकर सीट शेयरिंग को लेकर कई सारे
फॉर्मूले सामने आ रहे हैं, ऐसे में अब कांग्रेस की एंट्री से क्या फॉर्मूले में बदलाव होगा या फिर सीट शेयरिंग की कोई बात फंसी पड़ी है, इस वजह से अब तक उसको शिवसेना की तरफ से इसका पूरी जिम्मेदारी, हमारा पूरा विश्वास एकनाथ शिंदे साहब के ऊपर है। वो जो कुछ निर्णय करेंगे उसका पूरा समर्थन हम करेंगे। कल बैठक है आप लोगों की, किस तरह से क्या बैठेगी, क्या होगा उसमें, क्यों बैठक? नहीं, वो इलेक्शन की स्ट्रैटेजी डिफाइन करने के लिए वो कल की बैठक है और उसको सीएम साहब खुद मार्गदर्शन करने वाले हैं। संजय राउत ये कहते हैं कि अगर आप जो है वो गुंडागिरी करते हो तो हम महागुंडे हैं। नहीं, उनकी बयानबाजी तो सुबह से ही चलती रही थी, उसमें क्या बोलना है। एक तो फाइनल है, कितनी बयानबाजी हो, कितने भी महागुंडे हो, तभी भी 4 तारीख के बाद नरेंद्र मोदी जी देश के पंतप्रधान बनने वाले हैं। कल एमबीए की सीट शेयरिंग की बैठक है, बोला जा रहा है कि कल उनका अनाउंसमेंट हो जाएगा। आपको लगता है कि उनमें बात बन जाएगी, जिस तरह से प्रकाश आंबेडकर अभी भी अपने महाराष्ट्र में कुछ भी हो जाए हम 45 से आगे रहेंगे। नहीं एक साथ आएंगे, आपको चुनौती देंगे लगता है? नहीं, वो तो मुझको मालूम नहीं, लेकिन कोई भी साथ आए कोई भी साथ नहीं आए, हम 45 प्लस रहेंगे। उदय जी, सवाल ये है कि बहुत भारी भरकम कुनबा जो है वो जोड़ा जा रहा है एनडीए में। आप लोगों को भी जोड़ा गया, अजीत पवार की एनसीपी को भी जोड़ा गया, अब राज ठाकरे को भी जो है संभावित है वो भी ज्वाइन कर लेंगे एनडीए। ऐसे स्थिति में कहीं ना कहीं जो उत्तर भारतीय वोट बैंक रहा है, चाहे वो आपका हो या भारतीय जनता पार्टी का हो, वो इम्पैक्ट होगा, आपको लगता है? मुझको ऐसा लगता है कि अगर कोई मिसअंडरस्टैंडिंग कर रहा है उसके ऊपर भी जो कोई बयानबाजी कर रहा है उसको भी जवाब मिलेगा। पहला उनका फाइनल कल होने दो, बाद में उसके ऊपर क्या करना है, उत्तर भारतीय जो है उनके पास कैसा जाना है, उनका जो मिसअंडरस्टैंडिंग अगर हुआ है वो कैसा दूर करना है, वो भी राजनीति तय करेंगे। राज ठाकरे के लिए आप लोगों के भी दरवाजे खुले हैं? नहीं, उनकी तो अलग से पार्टी है ना। नहीं, लेकिन आपके अलायंस में नहीं, उसका स्वागत ही है ना, लेकिन उनकी पार्टी अलग है, मनस्य है। मनस्य अगर अलायंस के साथ आता है तो उनका स्वागत है। मदद मिलेगा आप लोगों को चुनाव में? पक्का मदद मिलेगा। थैंक यू। ठीक। एक मराठी उद्धव ठाकरे म्हणाले की लढत औरंगजेब मेला पण अजूनही भगवा फडकतोय आणि औरंगजेबची तुलना हा जो शब्द आहे नंतर संजय राऊतांनी नाही, मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगानं काही अपेक्षा केलेल्या आहेत राज्यकर्त्यांकडनं किंवा नेत्यांकडनं, ती म्हणजे वैयक्तिक कोणाची बदनामी करू नये। तुम्ही काय करणार हे तुम्ही लोकांना सांगितलं पाहिजे। तुमच्याकडे जर विकास कामाचा अजेंडाच नसेल, तुम्हाला जर तुमचा पराभवच दिसत असेल, तर मग काय समोरच्याला शिवीगाळ करणं हा एकमेव पर्याय उरतो, तो त्यांनी स्वीकारलेला आहे। त्याच्यामुळे एक लक्षात येते तुमच्या की अजून उमेदवाऱ्या जाहीर व्हायच्या आहेत, तरी देखील हे अपशब्द वापरायला लागलेले आहेत। याचा अर्थ त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। ज्या ज्या उमेदवारी ते देण्याचा प्रयत्न करतायत ते त्या उमेदवारी नाकारतायत, त्याच्यामुळे त्यांची परिस्थिती आहे। आणि म्हणून मला एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून, एक महाराष्ट्रातला नागरिक म्हणून सगळ्यांनाच विनंती करायची आहे की जरी पराभव समोर दिसत असला तरी अशा पद्धतीची वाक्य उच्चारणं किंवा अशा पद्धतीनं पंतप्रधानांना बोलणं हे कितपत योग्य आहे हे त्यांनी ठरवावं। आणि असेच जर बोलत राहिले तर आमची मतं ते वाढवणार आहेत। जी मतं आता आज वाढलीत त्यांच्या या बयानबाजीनं, अजून मतं वाढवणार आहेत। त्याच्यामुळे स्वतःचं डिपॉझिट जाणार नाही याची दक्षता घ्यावी। थैंक यू सर। हिंदी में भी ऐसे लंबा सा बोलिए ना। हाँ, थोड़ा सा एक तो बयान पहले अमित शाह को अफजल खान बोल दिया, अब औरंगजेब बोल दिया। अब उद्धव ठाकरे कह रहे हैं कि जैसे औरंगजेब मरा था वैसे ही जो है वो हाल होगा। नहीं, ये बयानबाजी अच्छी नहीं है। निवडणूक आयोग ने जो रिस्ट्रिक्शन दिए है वो ये है कि पर्सनल बदनामी, पर्सनली बयानबाजी नहीं होनी चाहिए, लेकिन ये संस्कार का भी एक भाग है कि अभी सामने दिख रहा है, पराभव दिख रहा है, हार दिख रही है। अभी अगर कुछ नहीं होता तो गालियां देना एक ही काम बचा है। इसलिए देखो आप, जब से राहुल गांधी की मुंबई में बैठक हो गई, मीटिंग हो गई, वो फ्लॉप शो देखने के बाद ये बयानबाजी ज़्यादा हो रही है और इससे फाइनल हो गया है कि वो नहीं जीत सकते। 4 तारीख के बाद, 4 जून के बाद नरेंद्र मोदी साहब भी पंतप्रधान होंगे, ये फाइनल हो गया है।
इसलिए ये अभी जो क्या बोलते हैं उनको वैयक्तिक बदनामी जो है, वैयक्तिक गालियाँ देना जो है अभी शुरू हो गया है, इसलिए उनका अलायंस टिक नहीं सकता, ये फायनल है। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।